हाय, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी उठून मस्त असा चहा केला. म्हटलं चला बाहेर जाऊन चहा घेत बसूया. तोपर्यंतच मॅडम दरवाजापाशी जाऊन उभं राहिल्या. मला उघडायचं म्हणून हट्ट करू लागले. शेवटी कसा बसा उघडला आणि आम्ही गेलो बाहेर बसायला पायऱ्यांवर. मस्त चहा ब्रेड घेतली. त्यानंतर इथून काही गाई वगैरे जात होत्या, तर ते तिला बघायचं होतं म्हणून मी तिला त्या दाखवल्या. गावाकडं कसं असतं, बाळांना सगळं काही दिसतं आणि ते अचानक दिसलं की त्यांना नवल वाटतं. त्यामुळे म्हटलं चला आपण तिला दाखवूया. नंतर मी इथं बाळासाठी काही मखाना रेसिपी ट्राय करायची ठरवली. मी एका प्लेटमध्ये मखाना घेतला. नंतर गॅसवर कढई ठेवून थोडंसं तूप टाकलं आणि मखाना खरपूस होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा. त्याला सारखं हलवायचं, कारण की ते जळणार नाही आणि त्याला खरपूस होईपर्यंत भाजू द्यायचं. आता कसं व्हाईट दिसते, नंतर ते भाजल्यावर त्याचा कलर असा थोडासा गोल्डन कलरचा होतो. हे तुम्ही बघूच शकता, इथे त्याचा कलर चेंज झालेला आहे. नंतर ते आपण हातातसुद्धा घेतले की लगेच बारीक होतात, एवढे त्याला भाजायचे. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता मी इथे सर्वप्रथम मीठ टाकून मखाना बनवणार आहे, म्हणून मी इथे थोडेसे मखाना याच्यात कढईत अगोदरच ठेवले आणि त्यात फक्त वरून मीठ घातलं. म्हणजे हे झाले तेला मिठाचे मखाना. एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि ते थंड झाल्यावर मी तोपर्यंत तिला ते खायला दिले. हे बघा, माझे दुसरे मखाना होईपर्यंत ती इथे मिठातले मखाना खूप एन्जॉय करून खात बसले. म्हटलं चला तिला तोपर्यंत ती कशी त्यात अडकून राहते. मग मी एका कढईत इथे तीळ घेतले, ते थोडेसे भाजून घेतले आणि ते तेल एका प्लेटमध्ये काढून घेतले. मग नंतर मी गूळ घेतला आणि तो कढईमध्ये टाकला. यात थोडंसं तूपसुद्धा ॲड करायचं आणि मग नंतर त्या गुळाला आपोआप पाणी सुटतं, म्हणून आपण काय करायचं, ते चिटकू नये म्हणून वरूनसुद्धा पाणी घालायचं. म्हणजे ह्या असं खाली त्याला चिटकणार नाही आणि हे थोडंसं हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यात जे भाजेल मखाने होते ते त्याच्यात ॲड करायचे आणि ते गुळ याच्यात ॲड करून ते हलवून घ्यायचे. आणि त्यानंतर इथे बघू शकता आपले गोड असे मखाना गुळातले इथे तयार झालेले आहे. हे सुद्धा बाळ खूप आवडीने खातं. त्यामुळे तुम्हाला हा मिनी व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला सांगा.